नमस्कार शेतकरी मित्रांनो. राज्य शासनाच्या मार्फत महाडीबीटी अंतर्गत अनेक अशा शेतकरी योजना राज्य शासन चालवत आहे. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज PVC पाईपसाठी कसा अर्ज करावा हे पाहणार आहोत. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला गुगल ब्राउझरवरती महाडीबीटी फार्मर लॉग इन सर्च करून तुम्हाला लिंक ओपन करून घ्यायची आहे. त्यानंतर महाडीबीटी फार्मर लॉग इनवरती क्लिक करून पुढे जायचं आहे. लिंक ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर असं पेज ओपन होईल. ही माहिती सविस्तर आहे ती एकदा वाचून खाली ओके बटनवरती क्लिक करून अजून एक असं तुमच्यासमोर पेज ओपन होईल. त्याच्यावरती ओके करून पुढे जायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर हे महाडीबीटी शेतकरी पोर्टलचं हे पेज ओपन होईल. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला वैयक्तिक शेतकरीमध्ये तुमचा शेतकरी ID प्रवेश करून OTP पाठवा या बटनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर असं मेसेज येईल. त्यानंतर तुमचं प्रोफाईल असं ओपन होईल. तर मित्रांनो, तुम्ही तुमचं प्रोफाईल 100% पूर्ण करून घ्यायचं आहे इथे. त्यानंतर तुम्हाला आपण PVC पाईपसाठी अर्ज करत आहोत, तर घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असं पेज ओपन होऊन जाईल. तर मित्रांनो, त्यामध्ये आपणाला सिंचन साधने व सुविधा ह्या ऑप्शनवरती येऊन बाबी निवडावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्यासमोर एक मेसेज येईल. सिंचन साधने व सुविधा या घटकांतर्गत एकूण 7 बाबींना अर्थसहाय्य देण्यात येत आहे. यापैकी आपल्या पसंतीची प्रत्येक बाब स्वतंत्रपणे निवडावी व त्याच्याशी संबंधित तपशील नमूद करावा आणि शेवटी आपण निवडलेल्या सर्व बाबींचा अर्जात समावेश करावा. तर मित्रांनो, तुमच्या अगोदर प्रोफाईलमध्ये जे तुमचा तालुका गाव आहे ते येऊन जाईल. त्याच्यानंतर आपल्याला फार्मर ID सिलेक्ट करायचं आहे. जर तुमचं एक असेल तर डायरेक्ट येऊन जाईल, अनेक असेल तर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर मित्रांनो, सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला मुख्य घटक निवडायचा आहे. त्यामध्ये सिंचन साधने आणि सुविधा हा एकच ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर बाब निवडावरती क्लिक करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला ठिबक सिंचन, तुषार सिंचन, पंप सेट, पाईप्स, वैयक्तिक शेततळे, शेतातील प्लास्टिक अस्तर म्हणजेच तळ्यामधील कागद हे ऑप्शन आहेत. तर आपण पाईप्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओप घटकमध्ये आपल्याला भरपूर ऑप्शन आहेत. HDPE पाईप, HDPE लायमेटेड विन लेप, फ्लॅप्स ट्यूब्स आणि PVC पाईप्स. तर तुम्ही यामध्ये आपण येथे PVC पाईपसाठी अर्ज करत आहोत, तर PVC पाईप सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, त्यानंतर आपल्याला पुढे पाईपची लांबी मीटरमध्ये टाकायची आहे. तर ही जास्तीत जास्त आपण 428 मीटरपर्यंत टाकू शकतो आहे. तर त्यानंतर मित्रांनो, आपल्याला एक चेकबॉक्स क्लिक करायचा आहे. मी पूर्वसंमतीशिवाय पाईप खरेदी केल्यास अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे. हे चेकबॉक्स क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर जतन करा या बटनवरती क्लिक करायचं आहे. घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला. आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का? जर आणखी दुसरा कोणत्या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर मित्रांनो, आपणाला आपला अर्ज सादर करायचा आहे. आपला अर्ज फक्त त्यामध्ये निवडला गेलेला आहे. तर अर्ज सादर या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर मेसेज येईल. आपण आपल्या पसंतीचे सर्व बाबी निवडल्याची खातरजमा करा. अर्जात आणखी काही बाबींचा समावेश करायचा असेल मेनूवर जा या बटनवर क्लिक करा, अन्यथा अर्ज सादर करा या बटनवर क्लिक करून अर्ज सादर करा. ओके करून आपल्याला पुढे जायचं आहे. तर मित्रांनो, आपण निवडलेला बाबी हे इथे पहावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी, शर्ती, सूचना, मार्गदर्शक सूचना लागू राहतील या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्ही अगोदर दुसऱ्या कोणत्या योजनेसाठी अर्ज केला असेल तर पेमेंट अगोदरच केलेला असल्यामुळं हा मेसेज आलेला आहे. जर तुम्ही पेमेंट प्रथम अर्ज करत असाल तर तुम्हाला 23.60 पैशाचं पेमेंट करणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण अगदी सोप्या आणि सरळ मराठी भाषेतून आपल्या मोबाईलवरून अर्ज करू शकतो. तर मित्रांनो, या योजनेसाठी तुम्हालाही अर्ज करायचा असेल तर या योजनेची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तुम्हीही अर्ज करा.